नांदेड जिल्ह्यासाठी आरोग्य सेवेत मोठी झेप मानली जाणारी सुविधा महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू करण्यात आले। पालकमंत्री अतुल सावे आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते श्री गुरु गोविंद साहिब जी जिल्हा स्मारक रुग्णालयात अत्याधुनिक MRI यंत्राचं लोकार्पण करण्यात आलं। या सुविधेमुळे आता नागरिकांना महागडी MRI तपासणी पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे। गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। यापूर्वी महागड्या तपासणीमुळे अनेक रुग्णांना उपचारात विलंब सहन करावा लागत होता। या उपक्रमामुळे वेळेवर आणि अचूक निदान होणं शक्य होणार आहे। रुग्णसेवेत मोठी सुधारणा होणार असल्याचं मानलं जातंय। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके यांनी नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय। आरोग्य सेवा सर्वांसाठी हा संदेश बळकट करणारा हा निर्णय नांदेडच्या आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा ठरतोय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आज आमच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागांकडून MRI मशीनचं लोकार्पण आणि उद्घाटन माननीय नांदेड जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, आमचे आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांच्या हस्ते आपण इथं झालेलं आहे। आणि या लोकार्पणाने आमच्याकडे 1.5 टेस्लाची MRI मशीन आणि आमची 32 स्लाइस CT स्कॅन मशीन ही जनउपयोगासाठी आता उपलब्ध झालेली आहे। ही एक मोठी अचिव्हमेंट आहे नांदेड जिल्ह्यासाठी, कारण की हे MRI जे आहे या सर्व प्रकारचे MRI आपलं अगदी मोफत फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सर्व रुग्णांना इथं उपलब्ध होणार आहे। ही एक महागडी टेस्ट आहे, अतिशय महागडी टेस्ट आहे, जे की एक मध्यमवर्गीय किंवा आपल्या गरीब रुग्णांना न परवडणारी अशी टेस्ट होती। ती आता फ्री ऑफ कॉस्ट आमच्या सार्वजनिक विभागाकडनं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर आपल्यातर्फे सर्व नांदेडवासियांना आणि जवळच्या सर्व जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना माझं एक आव्हान राहील की कृपया करून अशा टेस्टची गरज असेल तर गुरुगोविंदजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे ही फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट आपल्याला अवेलेबल आहे। आपल्याला विनंती आहे की आपण या सुविधेचा आपण लाभ घ्यावा, जेणेकरून आपले जे पैसे आपण जे रुग्णाचे जे आपण अगदी आपण सांभाळलेले पैसे ते आपल्या ह्याच्यावरती खर्च होऊ नयेत। आणि हे आपलं फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला अवेलेबल आहे। तर आपल्यातर्फे आपल्या मार्फत मी आपली सर्व नागरिकांना विनंती करतो की या सुविधेचा लाभ घ्यावा। सर, कोणत्या आजारामध्ये याचं जे परीक्षण केलं जातं? याच्यामध्ये ही जी MRI ही टेस्ट आहे ही सॉफ्ट टिश्यूसाठी ही टेस्ट खूप चांगल्या प्रकारे मानली जाते, जेणेकरून म्हणजे ॲबडोमेन असेल किंवा आपल्या ब्रेनमधल्या वेगळे जे सॉफ्ट टिश्यूज आहेत ब्रेनचे आणि स्पाईन असेल तर याच्या रिलेटेड जे आहे तर या विषयामध्ये MRI ही एक बेटर मॉडेलिटी म्हणजे CT स्कॅनपेक्षा बेटर मॉडेलिटी पकडली जाते। CT स्कॅनमध्ये आपण बोन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण जास्त जाणून घेऊ शकतो। तर या दोन्ही सुविधा इथे उपलब्ध आहेत। CT स्कॅन पण आहे, MRI पण। MRI ही जरा हायर व्हर्जनची टेस्ट आहे आणि याच्यामध्ये आपले जे सॉफ्ट टिश्यू जे आहेत या सॉफ्ट टिश्यूमधल्या ज्या बारीक ऑब्झर्वेशन्स असतात त्या आपण खूप क्लिअर प्रकारे MRIमध्ये आपण इथं नोंदवू शकतो आणि त्याच्या प्रकारे ट्रीटमेंट ही चांगल्या प्रकारे होऊ शकते। टेस्ट प्रायव्हेटमध्ये किती रुपये आकारले जातात? एक अंदाजे 8 ते 10 हजार एक तुम्हाला जर MRI स्पाईन जर करायचं असेल तर म्हणजे आपलं स्पाईनचं लोअर स्पाईन, लंबार स्पाईन जे युजली आपल्या बॅकएकचे पेशंट आपण युजली असं ऐकतो आपण डिस्क प्रोलॅप्स झाली किंवा मला कंबर दुखते, पायामध्ये मुंग्या येतात, हे आपण नॉर्मली होणारे आजार आहेत वयोमानानुसार होणारे। तर याला जवळपास एक 10 ते 12 हजार आकारले जातात। ते आपल्याकडे इथे फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे। सर, हे चालू झालं आहे, हे सातत्यानं असं चालू असेल? कारण मागच्या काळामध्ये MRI मशीन आली ती बंद पडते आणि प्रायव्हेट लोक जाणीवपूर्वक बंद पडतात असे सुद्धा आरोप। नाही असं काही नाही। आणि आता हे MRI मशीन पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये ही महाराष्ट्र शासनाने PPP मोडवरती उपलब्ध करून दिली, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहे। त्याच्यामुळे याचा बंद पडण्याचा प्रश्नच येत नाही। आणि याच्यामध्ये जवळपास आम्ही CT स्कॅन जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजचं CT स्कॅन बंद होतं तेव्हा आम्ही मेडिकल कॉलेज किंवा नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या म्हणजे नांदेडमध्ये एकच CT स्कॅन फ्री असणारं फक्त जिल्हा रुग्णालयाचं CT स्कॅन होतं आणि त्या दिवसामध्ये आम्ही 100 CT स्कॅन एका दिवसात इतपत आम्ही सेवा लोकांना दिल्या आहेत। आता तिकडचं CT स्कॅन सुरू आहे, पण आमच्याकडेही 2 CT स्कॅन MRI आहे, पण बंद पडण्याचा विषयच येत नाही याच्यामध्ये। नांदेडकरांना काय
ते नांदेडकरांना माझी सर्वांना आपल्यातर्फे आव्हान आहे की ह्या सुविधा खरंच खूप महागड्या आहेत. आम्ही पण मध्यमवर्गामधून आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला याची खर्चाची जाणीव आम्हाला पण आहे. त्याच्यामुळे आपण या सुविधांचा लाभ घ्यावा. आणि ह्या आपल्याला एवढंच मला म्हणायचं आहे की बऱ्याच लोकांना इथे CT स्कॅन किंवा MRI आहे हे माहीतच नाही आत्तापर्यंत लोकांना. त्यामुळे प्लीज कृपा करून आपल्याही आपला समाज माध्यमांना आमची विनंती आहे की आपण प्लीज आपण आपल्या थ्रू सगळ्यांना कळवावं किंवा अशा सुविधा या जिल्हा रुग्णामध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत किशोर सतुके यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत लोकनियुक्त सरपंच पद पटकावले. 29 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार किशोर सतुके यांना 680 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी दिलीप भिका वाणी यांना 622 मतं मिळाली. या निवडणुकीत सतुके 58 मतांनी विजयी ठरले असून एकूण 1319 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विजयानंतर ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. नमस्कार, मी किशोर गोदीराम सतुके, लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच दहिगाव. मी 2022मध्ये 20 डिसेंबर 2022मध्ये जनतेतून सर्व गावकऱ्यांनी मला 990 मतांनी निवडून दिलं. त्यानंतर मी सर्व गावकऱ्यांचे इमानदारीने काम केले व लगेच 2.5 वर्षानंतर माझ्यावर 9 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला व त्या 20 ऑगस्ट 2025 ह्या रोजी अविश्वास ठरावाचे ग्रामसभेतून मतदान झाले आणि त्या मतदानामध्ये 40 मतांनी माझा पराभव झाला. तरी मी सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद व्यक्त केले. तसंच सर्वांना भेटीगाठी चालू ठेवल्या. त्यानंतर 8 महिन्यानंतर सरपंच पदाची पोटनिवडणूक झाली. ही पोटनिवडणूक 28 एप्रिल 2026 या रोजी मतदान झाले व 29 एप्रिल 2026 या रोजी मला सर्व गावकऱ्यांनी 58 मतांनी भरघोस मतांनी विजय केला. तसेच सर्व गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो व तसेच आमच्या दहिगावचे ग्रामदैवत श्री नरसिंह महाराज व मारुती महाराज याच्या कृपा आशीर्वादाने व तसंच सर्व गावकरीच्या मंडळींच्या कृपा आशीर्वादाने या जनतेने माझ्यावर भरभरून विश्वास ठेवला. तर त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. गोरगरिबांचे मी रात्रंदिवस 24 तास मी तत्पर राहील. हीच माझी सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती. चुकल्यास मला. महाराष्ट्र दिनानिमित्त तेल्हारा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तहसीलदार महेश रामगुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कार्यक्रमात राष्ट्रगीत, वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीत सादर करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वगणना पत्रिकेचं विमोचन करून जनगणना मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. तहसीलदारांनी महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि प्रगतीचा वारसा जपण्याचं आवाहन करत जनगणना प्रक्रियेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं सांगितलंय. ठाणेदार प्रकाश तुन्नावार आणि नायब तहसीलदार विकास राणे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. PSI निलेश ठाकरे यांच्या पथकानं ध्वजारोहणाचं संचलन केलं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये असंतोष उफाळून आलाय. जिल्ह्यातील तब्बल 90हून अधिक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत पक्ष नेतृत्वाला मोठा धक्का दिलाय. हे राजीनामे थेट पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सादर करण्यात आलेत. विधान परिषदेसाठी ॲडव्होकेट नाझीर काझी यांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी व्यक्त करत समर्थकांनी हा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. दरम्यान राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेली पक्ष बैठकही रद्द करावी लागली. या घटनेमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद स्पष्ट झालेत. राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पक्षातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्यात अथक परिश्रम करून जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजितदादाच्या नेतृत्वात व ॲडव्होकेट नाझीर काझी साहेबांच्या नेतृत्वात जो पक्ष बुलढाणा जिल्ह्यात वाढवला, त्या पक्षाच्या एकनिष्ठेचं फळ काझी साहेबांना जे मिळणार होतं, अजितदादांनी जे वेळोवेळी विधानसभा 2024च्या निकालानंतर वेळोवेळी
काजी साहेबांबद्दल जो शब्द दिला होता की मी काजी साहेबांना विधान परिषदेवर घेईन, तो विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दादा नसल्यामुळे तो पूर्ण झाला नाही आणि त्याच अनुषंगाने काजी साहेबांना जी विधान परिषदेवर संधी पाहिजे होती ते संधी मिळाली नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या आम्ही सर्व पदाधिकारी, जे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्या पदाधिकाऱ्यांनी माननीय मकरंद आबा पाटील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आज बुलढाणा जिल्ह्या इथे आले असता त्या पालकमंत्री साहेबांना आम्ही पक्षाच्या एकनिष्ठेबद्दल विचारणा केली की काजी साहेबांना विधान परिषदेत संधी का मिळाली नाही आणि आमच्या मनाचं निराकरण झालं नसल्यामुळे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे हे पालकमंत्र्याकडे सुपूर्द केले आहे आणि तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काजी साहेबांना संधी मिळाली नसल्यामुळे आम्ही प्रचंड नाराज आहोत. महाराष्ट्र दिनानिमित्त साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर दिमाखदार ध्वजारोहण सोहळा पार पडलाय. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते राष्ट्रध्वजावंदन करण्यात आलंय. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक पिंगळे तसंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनासोबतच कामगार दिन निमित्तही शुभेच्छा देण्यात आल्यात. मंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 1 मे 1960 रोजी राज्याची स्थापना झाली याची आठवण करून देण्यात आली. जलसिंचन, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्रानं उल्लेखनीय प्रगती साधल्याचं त्यांनी सांगितलंय. अपूर्ण जलसंपदा प्रकल्पांना गती देऊन शेतीला बारमाही पाणी देण्याचं धोरण राबवलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच शिक्षण क्षेत्रात मॉडेल स्कूल आणि स्मार्ट PMC या योजनांमुळे सातारा जिल्ह्यानं विशेष यश मिळवले. या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सादरीकरणासाठी घेतली गेल्याचं त्यांनी नमूद केलंय. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर इथं पुष्टीपथी विनायक अवतार निमित्त 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित शहाळे महोत्सवात वैशाख पौर्णिमेनिमित्त पूजा, अभिषेक आणि गणेश याग पार पडला. भक्तांच्या कल्याणासाठी दुष्काळ आणि पाण्याच्या टंचाईपासून संरक्षण व्हावं या भावनेतून दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. नमस्कार, मी रघुनंदन पणशीकर. दगडूशेठ पुण्यामध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा दगडूशेठचा नमस्कार करण्यासाठी, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी कायम येतच असतात. पण आज मला पुष्टीपती विनायक जयंती आहे. ह्या जयंतीच्या निमित्ताने माझी गायन सेवा मला इथे सादर करता आली. ह्याचा मला विशेष आनंद आहे की ज्याचं दर्शन दुर्लभ आहे अशा ठिकाणी मी बाप्पाच्या समोर मी 2 तास बसून माझी संगीत सेवा सादर केली. त्यांनी करून घेतली माझ्याकडनं. ह्याचा मला अतिशय आनंद आहे. आणि पुण्यात आणि दगडूशेठला आम्ही आलो ह्याचा विशेष आनंद आहे. सगळ्यांची म्हणणी ऐकणारा, सगळ्यांचं मागणं पुरवणारा, सगळ्यांचे विघ्न हरण करणारा असा पुष्टीपती दगडूशेठ गणपती आम्ही वंदन करतो. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आपण साजरा करतो आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे गणपती बाप्पांचा अवतार हा भगवान शिवपार्वतीच्या घरी विनायक अवतार झाला आणि देवी पुष्टी ही भगवान विष्णू लक्ष्मींच्या घरी त्यांचं प्रकटीकरण झालं आणि गणपती बाप्पाचा विवाह ह्या पुष्टीशी झाल्यामुळे पुष्टीपती विनायक अवतार हा दुर्मती राक्षसाच्या वधाकरता गणपती बाप्पांचा अवतार झालेला आहे आणि त्यामुळे आजच्या दिनाचं विशेष असं महत्त्व आहे. आणि या अशा अतिशय पवित्र दिनानिमित्त आपण प्रतिवर्षी गणपती बाप्पांना 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य हा अर्पण करतो. त्याच्या मागची भावना हीच आहे की आत्ता ग्रीष्म ऋतू आहे आणि ऊन प्रचंड वाढलेलं, उन्हाची काहिली झालेली आहे. त्यामुळे गणपती बाप्पांच्या चरणी समस्त भक्तांच्या, शेतकरी वर्गाच्या वतीने प्रार्थना करण्यात आलेली आहे की हे येणारा आगामी काळ हा भरपूर पर्जन्यवृष्टीचा राहो आणि या उन्हाच्या काहिलीपासनं सर्व भक्तांचं हे रक्षण व्हावं या उदात्त हेतूने हा शहाळे महोत्सव हा मंदिरामध्ये आपण आयोजित केलेला आहे. नुकतंच आत्ता पंडित रघुनंदन पणशीकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला. महाअभिषेक पूजा अशा धार्मिक विधींचं देखील आयोजन केलेलं आहे. आणि आजच्या या पवित्र दिनानिमित्त आज महाराष्ट्र दिन आहे. आज 1 मे आहे, कामगार दिन आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या देखील आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.